नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नागपूर येथील विधिमंडळ परिसरामधील पक्षाचं कार्यालय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय नक्की कोणाच्या ताब्यात जाणार असा एक सवाल कालपर्यंत उपस्थित केला जात होता। आता हा प्रश्न मार्गी लागल्याचं सध्या आपण पाहू शकतो। सध्या मी उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर आणि या ठिकाणी पहिली पार्टी आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाची आहे। कालपर्यंत अनिल पाटील यांच्या नावाची पार्टी जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली होती। त्यानंतर आता अनिल पाटील त्याचसोबत अजित पवार यांच्या नावाची पार्टी जी आहे त्यांच्या दालनाच्या बाहेर लावण्यात आलेली आहे। जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा पक्षाचे जे आमदार असतात ते आपापल्या कार्यालयामध्ये येऊन बसतात। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार त्याचसोबत अजित पवार गटाचे आमदार हे नक्की कुठे बसणार, नक्की पक्षाचं कार्यालय नक्की कोणाच्या ताब्यात येणार असा एक सवाल उपस्थित केला जात होता। सकाळी या ठिकाणी आपण पाहू शकतो या दालनाच्या बाहेर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पार्टी लावण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी ही पार्टी जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि आता असा सवाल उपस्थित केला जात आहे की हे दोन्ही पक्षाचे आमदार एकाच कार्यालयामध्ये बसणार का असा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे। काल जेव्हा हा एक प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आलेला होता की नक्की पक्षाचा ताबा हे तुम्ही घेणार का, त्या संदर्भात ते बोलताना असं म्हणाले होते की मूळ पक्ष आमचाच असल्यामुळे आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आम्ही जे आहे ते पत्र दिलेलं नव्हतं, कारण मूळ पक्ष हा राष्ट्रवादी मूळ पक्ष आमचाच असल्यामुळे राष्ट्रवादीचं कार्यालय देखील आमचंच आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एक पत्र देण्यात आलेलं होतं की या पक्षाचा ताबा आम्हाला द्या अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं एक पत्र देण्यात आलेलं होतं। आज या संदर्भातच शरद पवार गटाचे आमदार जे आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देणार आहेत आणि या पक्षाचं ताबा आम्हाला द्या अशा पद्धतीची ते या पत्राच्या माध्यमातून मागणी करणार आहे। सकाळीच या ठिकाणी जे आहे ते पार्टी लावण्यात आलेली होती जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची। त्याच्या बाजूचं जे दालन आहे त्या ठिकाणी अनिल पाटील जे मंत्री आहेत आणि त्याच्या बाजूला अजित पवार यांच्या नावाची जी आहे ती पार्टी दिसते। तर सकाळी अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली होती की दोन्ही गटाचे जे आमदार आहेत ते एकच कार्यालयात बसणार, एकच कार्यालयामध्ये ते बसणार अशी एक चर्चा सुरू झालेली होती। आपल्यासोबत आमदार अजित पवार गटाचे आमदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, आपण पहिले असे आमदार आहात जे कार्यालयामध्ये आलात, असा एक आता प्रश्न उपस्थित केला जातोय की दोन्ही पक्षाचे जे आमदार आहेत ते एकच कार्यालयामध्ये बसणार, काय सांगाल? आम्हाला आनंदच आहे ना, सगळेजण एकत्र आले, एकत्र बसले, त्यातनं उलट आमचे विचार विनिमय होईल आणि आम्ही सगळ्या नेते मंडळींना सुद्धा विनंती करू जे आपलं पूर्वी आपण जे असं एकत्र आहोत तसंच पूर्वी त्यांनी सर्वांनी एकत्र यावं, हीच आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे। नक्की सर, तुमची इच्छा आहे, मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची जी पार्टी सकाळी लावण्यात आलेली होती आता ती पार्टी काढण्यात आलेली आहे। ते मला काहीच माहित नाही, आता मला तुमच्याकडूनच ह्या गोष्टी सगळ्या समजतात। मी आता डायरेक्ट आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आणि डायरेक्ट पुण्यावरून आमची पहिल्यापासून एक प्रथा आहे की आपण अधिवेशनाला पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्यांदा कार्यालयात जायचं, ही पूर्वीपासून गेली 9 वर्ष मी आमदार आहे। त्यामुळे मी इथं प्रथेप्रमाणे मी पहिल्यांदा कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर कार्यालयात बसून काही कागदपत्र वगैरे काही प्रश्न उत्तर आपल्याला काय टाकायनंतर चर्चा करायची आहे अधिवेशनात, त्याचा आम्ही अभ्यास करतो। नक्कीच सर, दोन्ही गटाचे आमदार एकाच कार्यालयात बसावे अशी तुमची इच्छा आहे? ठीक आहे, सर्वांनी एकत्र बसावं। ठीक आहे, तर नक्कीच आपण पाहिलं की त्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही गटाचे आमदार जर एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल, जर आम्ही एकाच कार्यालयामध्ये बसून जर कामकाज जर पाहिलं किंवा जी चर्चेसाठी जी आम्ही तयारी कार्यालयामध्ये बसून करतो ती जर तयारी आम्ही एकत्र बसून जर केली तर आम्हाला आनंदच होणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची पार्टी या ठिकाणाहून काढण्यात आलेली आहे। या मुद्द्यावरून आता गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार का? पक्षाच्या कार्यालयावरून याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा दोन्ही गटाचे आमदार आमने सामने येणार का हे पाहावं लागेल। त्याचसोबत ज्या प्रकारे शरद पवार गटाचे आमदार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे, पक्ष कार्यालयासंदर्भात त्यांना पत्र देणार आहे की या पक्षाचा ताबा आम्हाला द्या अशा पद्धतीची ते मागणी करणार आहेत। अशा पद्धतीने पत्र दिल्यानंतर त्यांच्या ताब्यात हे पक्ष कार्यालय येणार का हे पाहावं लागेल, कारण याआधीच अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत त्यांच्या नावाची पार्टी त्याचसोबत अजित पवार यांच्या नावाची पार्टी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। कालपासूनच या
कार्यालयाचं जे काम आहे ते जी तयारी होती ती सुरू करण्यात आलेली होती. नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे कोणाच्या ताब्यात जाणार हे पाहावं लागेल की दोन्ही गटाचे आमदार हे एकत्र राहणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.